बातमी आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत। सविस्तर बातमी अर्थातच सुरुवात करूया। गेल्या 22 एप्रिलला पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर आज बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता बैठक बोलवण्यात आलेली आहे। गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही। फक्त 23 एप्रिलला सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली आणि त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय आज 3 महत्त्वाच्या बैठका होत आहेत। म्हणजे दिल्लीमध्ये एकूण 4 बैठका असतील। यामध्ये पहिली बैठक ही मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची, दुसरी मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची आणि तिसरी महत्त्वाची बैठक मंत्रिमंडळाच्या राजकीय कामकाजासंदर्भातली असेल। राजधानीमध्ये त्यामुळे एकूणच 4 बैठका होणार आहेत। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलण्याकरता। प्रशांत, आपण सांगाल आज एकूण 4 बैठका होत आहेत पहलगामच्या पार्श्वभूमीवर। या 4ही बैठका महत्त्वाच्या आहेत, कसं बघावं लागेल? बरोबर, अत्यंत महत्त्वाच्या 4 बैठकी राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे। त्यामध्ये जर प्रमुखतेने जर बघितलं आपण तर पहिली बैठक जी आहे ती सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। सोबतच या बैठकीमध्ये साधारणतः या बैठकीमधून कशा पद्धतीनं जी सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीवरती कशा पद्धतीने उपाययोजना करायची या संदर्भात धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे। सोबतच जर बघितलं त्यानंतर CCSची बैठक होईल, कॅबिनेट कमिटी आणि सिक्युरिटीची बैठक होईल। त्यानंतरची जी महत्त्वाची बैठक आहे ती CCPEAची आहे, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमी अफेअर्स, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची। पाकिस्तानवरती कशा पद्धतीने त्यांची कोंडी करायची, आर्थिक कोंडी, या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे। सोबतच त्यानंतर CCPAची बैठक, राजकीय धोरण केंद्र सरकारचं आणि खास करून सत्ताधारी पक्षाचं जे राजकीय धोरण आहे ते धोरण निश्चित करणारी ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। किंवा विशेष अधिवेशन केव्हा बोलवायचं या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या 4ही बैठकी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। सुवर्णा, नक्की धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिली त्याबद्दल। आणि हेमंत महाजन सर यांच्याशी सुद्धा याविषयी आपण बोलूया। हेमंत सर, 22 तारखेला हल्ला झाला, 23 तारखेपासूनच दिल्लीत वेगवान घडामोडी घडतायत, अनेक बैठका आपल्याला होताना बघायला मिळत आहेत आणि निर्बंध सुद्धा काही लादले गेलेले आहेत पाकिस्तानवर। ही सगळी परिस्थिती बघता काय होणं अपेक्षित आहे, काय होऊ शकतं असं वाटतं, काय निर्णय भारत सरकार घेईल? सर्वात महत्त्वाचं आहे की जी काल रात्रीची जी बैठक झाली होती ज्यामध्ये सैन्याला हल्ला कुठे, कधी आणि केव्हा करायचा या विषयी खुली परवानगी देण्यात आली आहे। तर त्याच्यामुळे आता हल्ला कधी करायचा हा निर्णय सैन्य घेईलच। आणि याच्याशिवाय आपण जर बघितलं तर या सगळ्या ज्या बैठका होत आहेत या उघडपणे होत आहेत। म्हणजे आपण या बैठका चुपचापपणे सुद्धा करू शकलो असतो कोणाला न सांगता, परंतु उघडपणे बैठका करण्याचा उद्देश असा आहे की पाकिस्तानला आणि जगाला एक संदेश द्यायला पाहिजे की आम्ही तुमच्यावरती एक अतिशय मोठा हल्ला करणार आहे। आणि त्याच्यामध्ये एक मोदी यांचं जे विधान आहे ते अत्यंत महत्त्वाचं होतं। त्यांनी म्हटलं होतं की समय कम है लेकिन लक्ष्य बडा है, आणि माफ करा, आणि त्यानंतर त्यांनी फक्त आपलं विधान मध्ये सोडलं। म्हणजे याचा अर्थ की लक्ष्य बडा आहे याच्याविषयी काही म्हणजे जो हल्ला होईल तो अतिशय मोठा आहे याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको। आणि गेले 7 दिवस आपण सर्वसमावेशक अशा पद्धती वापरून वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानवरती हल्ला करतो आहे आणि याची शेवट हा भारताचा जो पारंपरिक हल्ला आहे तो येणाऱ्या काही काळामध्ये होईलच। याच्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्थेवरती ताण पडतो आहे। त्यांची जी अंतर्गत सुरक्षा आहे तिथून सैन्य काढल्यामुळे बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये हिंसाचार वाढलेला आहे। आपण तालिबानशी बातचीत केल्यामुळे तिकडून सुद्धा हल्ले होण्याची शक्यता आहे। आपण जे चाणक्याने म्हटलं होतं हजारो वर्षापूर्वी की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो, या त्यांच्या म्हणण्याचा आपण पुरेपूर वापर करतो आणि तालिबानची मदत घेऊन, बलुचींची मदत घेऊन, नंतर इतर जे पाकिस्तानचे शत्रू आहेत त्यांची मदत घेऊन आपण पाकिस्तानला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे त्यांचं सैन्याचं मनोबल खालती जाईल आणि जसे दिवस पास होतात त्यांचा खर्च पण खूप वाढतोय। म्हणजे आता जसं आपण ऐकलं असेल की LOC वरती फायरिंग होत आहे, फायरिंग होतं त्यात अॅम्युनिशन संपते, खर्च शेकडो कोटी रुपये रोज होतो
आणि पाकिस्तानच्या सैन्याचे 50% शस्त्र ही काम करत नाहीये नीट, कारण ती चीनी बनावटीची आहेत. होय. त्याकरता ते नवीन शस्त्र विकत घेत आहेत. चीनला त्यांना वाटेल तेवढी शस्त्र द्यायची चीनकडे क्षमता आहे, परंतु पाकिस्तानकडे पैसे देऊन ते घ्यायची क्षमता आहे का? तर थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही. ही सगळी त्यांना जी शस्त्र आहे होय ती सर. कर्ज काढून घ्यावे लागतील. तर त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिघडत आहे. अंतर्गत सुरक्षेची पद्धत सुरक्षा सुद्धा बिघडत आहे आणि पाकिस्तानवरती ऑल आउट दबाव पडतो आहे. याच्यामध्ये सायबर हल्ले आहेत, याच्यामध्ये इंटरनॅशनल लेव्हलला त्यांच्यावरती दबाव टाकणं आहे आणि याचा शेवट जो आहे तो मिलिटरी मुळे होणार आहे, ज्यामध्ये एक मोठा हल्ला होईल. आणि असं वाटतंय की यावेळेचा हल्ला म्हणजे नुसता सर्जिकल स्ट्राईक असो की एअर स्ट्राईक असो तसं नाही. नक्की. सैन्याकडे अनेक पद्धती आहेत, जसं होय. तोफखान्याचा पण हल्ला, यावेळेला अशी क्षेपणास्त्राचा. पद्धत वापरली जाईल जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्कम असा धडा पाकिस्तानला भारत शिकवू शकेल. धन्यवाद सर, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. एकूण 4 बैठका आज नवी दिल्लीमध्ये होणार आहेत. त्यातली पहिली बैठक 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि त्यानंतर सुरक्षाविषयक समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक, आर्थिक विषयक समितीची आणि कामकाज समितीची सुद्धा बैठक असेल. अशा वेगवेगळ्या बैठका असतील, पण पार्श्वभूमी पहलगाम हल्ल्याचीच असेल असं सांगितलं जात आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्य दलांना खुली सूट दिली आहे. पहलगाम हल्ल्यानं संपूर्ण देशच हादरलाय. या हल्ल्याचा भारत चोख पद्धतीनं उत्तर देईल हे निश्चित आहे आणि पाकिस्तानला त्यामुळेच कापरं भरलेलं आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलाच्या प्रमुखांची महत्त्वाची बैठक होती. यावेळी पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश देऊन टाकलेले आहेत. त्यांनी टार्गेट, वेळ आणि कारवाईची पद्धत ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य या तिन्ही यंत्रणांना दिलेलं आहे, तिन्ही दलांना दिलेलं आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याला उद्देशून काय म्हणाले बघणार आहोत. दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हाच आपला संकल्प आहे. मला सैन्य दलाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर द्या. कारवाई करता सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलंय. लक्ष, वेळ आणि कारवाईची पद्धत सैन्य दलांनी ठरवायची आहे. कारण पाकिस्तानलाही माहिती आहे की इंडिया माईट टेक अ स्टर्न ॲक्शन. तर अशा परिस्थितीमध्ये एक रूटीन पद्धतीने आपण हे निश्चित करणार नाही हे नक्कीच आहे. पण आपण काय करू याच्याबद्दल आपल्या ॲडव्हर्सरीला किंवा आपल्या एनिमीला कल्पना न येता जर आपण ॲक्शन घेतली आणि ज्या वेळेला तो एक्सपेक्ट करतो त्यावेळेला न करता दुसऱ्या वेळेला दुसऱ्या जागेला जर आपण ॲक्शन घेतली तर आपल्याला जास्त सक्सेस मिळू शकतं. हा आमचा नेहमीच आर्मीचा रूल आहे. तर एक्सपेक्टेड लाईन्सवरती ही होणार नाही, ही काहीतरी अनएक्सपेक्टेड ॲक्शन नक्कीच असेल आणि फार जोरदार ॲक्शन असेल.